मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। 2014-19 2025 मध्ये मुंबईतील सर्वात मोठा पक्ष भाजपच राहिलाय। मात्र कुणाला स्वतःचा पक्ष मोठा वाटत असेल तर हरकत नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर। मुंबईमध्ये फक्त ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचीच ताकद, बाकी कोणत्याही पक्षाची ताकद नाही। निवडणुकीसाठी कामाला लागा, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश। मतदार याद्यांमध्ये घोळ, मुंबई महापालिकेच्या मतदार याद्यांची पुनर्तपासणी झाली पाहिजे, राज ठाकरेंची भूमिका। तर पदाधिकाऱ्यांना प्रत्येक मतदार यादी तपासण्याचे राज ठाकरेंचे आदेश। मतदार यादीमध्ये दोष आहे हे आम्हालाही मान्य, मात्र निवडणूक आयोगाकडून सर्वसमावेशक तपासणी सुरू असताना विरोध का? मतदार यादी घोळाचे आरोप करणाऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीसांचा सवाल। बिहारमध्ये मतदार यादीमधून हटवलेल्या 65 लाख मतदारांची यादी जाहीर करा, 3 दिवसात माहिती सादर करा, सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला निर्देश। राहुल गांधींच्या वायनाड अमेठी मतदारसंघामध्ये बोगस मतदार, अनुराग ठाकूर यांचा दावा। तर निवडणूक आयोगानं अनुराग ठाकूर यांना नोटीस का नाही पाठवली? काँग्रेसच्या पवन खेडा यांचा सवाल। 2024ची लोकसभा निवडणूक रद्द करण्याची ही मागणी। मंगलप्रभात लोढा कोणत्या एका समाजाचे मंत्री नाहीत, त्यांनी कोर्टाचा मान राखायला हवा। राज ठाकरेंनी लोढांना सुनावलं, तसंच कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवर कारवाई करा, राज ठाकरेंची भूमिका। मुनी निलेश चंद्र यांच्या वक्तव्याशी मी सहमत नाही, कबुतरखान्यांसंदर्भात न्यायालय आणि प्रशासनाचे आदेश पाळावेत, कुणीही कायदा हातात घेऊ नये, हीच भूमिका। मंत्री लोढा यांचं राज ठाकरेंना उत्तर। स्वातंत्र्यदिनी खायचं स्वातंत्र्य नाही, कुणी काय खावं हे सरकारनं सांगू नये। 15 ऑगस्टला मांस विक्री चालू ठेवा, चिकन मटणाच्या मुद्द्यावरून महापालिकांच्या निर्णयावर राज ठाकरेंनी सुनावलं। चिकन मटण विक्री बंदीचा निर्णय सरकारनं घेतलेला नाही। 1988 साली काँग्रेस सरकारनं या संदर्भात GR काढला, मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। शिवसेना पक्ष आणि चिन्ह या प्रकरणाची सुनावणी पुढच्या महिन्यात होणार असल्याची माहिती। या महिन्यात ही सुनावणी नाहीच, 20 ऑगस्ट ऐवजी आता 8 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार। खटला लवकर संपवायचा आहे अशी कोर्टानं टिप्पणी केलेली असताना सुद्धा सुनावणी लांबणीवर। बांगलादेशानं कांदा आयात बंदी हटवली, तर 13 डिसेंबर 2025 पर्यंत कांदा भारतातनं बांगलादेशात पाठवण्यास परवानगी। बाजारभावात 100 ते 300 रुपये प्रति क्विंटल पर्यंत कांद्याचे दर वाढण्याची शक्यता। जम्मूच्या किश्तवाडमध्ये यात्रा मार्गावर ढगफुटी, आतापर्यंत 33 जणांचा मृत्यू, 120 जण जखमी झाल्याची माहिती। प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।